नमस्कार. पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे आपणा सर्वांसाठी काही सांगू इच्छितो की लग्न जमवताना ज्या काही आपल्या अपेक्षा असतात त्या जमण्या अगोदर सांगाव्या. मुलगा असो की मुलगी असो. साखरपुडा झाल्याच्या नंतर लग्न जवळ आल्यानंतर मुलावाले असो की मुलीवाले असो नंतर कुठलीही अपेक्षा ठेवू नये. आणि ज्यांनी अशा आबाढव्य अपेक्षा ठेवल्या त्यांचे लग्न मोडतात. आपल्याच कार्यातून एक लग्न जमलं होतं आणि त्या मुलीची काय अपेक्षा होती ते मी आपणा सर्वांना सांगत आहे. आणि त्या मुलीचं लग्न मोडलं. साखरपुडा झाला. मुलगी सुंदर, मुलगा सुंदर. मुलगी डॉक्टर होती, मुलगाही डॉक्टर होता. पण दोघांची एकमेकांना पसंती झाली. मुलगी दिसायला सुंदर होती, मुलगाही तिच्या अनुरूप सुंदर होता. साखरपुडा अगदी थाटात झाला. त्या साखरपुड्याला मीही गेलो. आज त्यांच्यासोबत माझा फोटो पण काढला. ग्रुपवरती सर्वांना मी ते फोटो शेअर केला का पार्थ वधूवर सूचक केंद्रातून हे लग्न जमले. महिना 2 महिने त्या साखरपुड्यानंतर गेले आणि लग्नाची तारीख जवळ आली. जशी तारीख जवळ आली तारखा धरायच्या, कार्यालय बुक करायचं. त्यावेळेस मुलीच्या ज्या काही अपेक्षा आहे त्या मुलीनी आपल्या वडिला थ्रू होणाऱ्या पतीला निरोप दिला. मुलीचे वडील आणि मुलीचा होणारा पती दोघांची भेट झाली. त्यांनी माझ्या मुलीचे स्वप्न आणि अपेक्षा काय आहे ते मी तुम्हाला आज सांगतो. त्या तुमच्याकडून पूर्ण होतील का तर आपल्याला पुढे जाता येईल. मुलगा समजदार होता. त्यांनी अपेक्षा ऐकून घेतल्या. म्हणे मामा सांगा तुमची काय अपेक्षा आहे मुलीची. काही मोठी अपेक्षा नाही म्हणे, कारण ती आज डॉक्टर झाली. आम्ही तिला एवढं शिकवलं. तिचं एक स्वप्न आहे. मी ज्यावेळेस तुमचं लग्न वाटी लावताना माझ्या पतीकडं BMW कार असावी. नव्या BMWमध्ये तो मला गाडी सजवून घेऊन जाणारा असावा. आणि मला त्यांनी साखरपुड्यामध्ये iPhone द्यायला पाहिजे, पण तो दिला नाही. मी थोडी नाराज आहे. ठीक आहे, iPhone जरी त्यावेळेस दिला नसेल तर मी समजू शकते. पण लग्नात जी माझी स्वप्न आहे, जी माझी अपेक्षा आहे ते करणार असेल तर आपण पुढं वाटचाल करू. मुलांनी थोडा वेळ विचार केला. त्यांनी मुलीच्या वडिलाला समजून सांगितलं, गाडी मी घेणार आहे पण मला वेळ लागेल. तर मुलीच्या कमीत कमी 1 वर्ष मला वेळ द्या. तिचे मी सगळे स्वप्न पूर्ण करील. पण डॉक्टर मुलीचे वडील होते. त्यांनाही गर्व होता माझी मुलगी डॉक्टर झाली. तिचेही स्वप्न आहे आणि ते पूर्ण करणारं जर जावई नसेल तर असा जावई मला नको आहे. मग त्यांनी त्या जावयाला त्या क्षणी सांगितलं, तुम्ही जर मुलीची एक इच्छा पूर्ण करू शकत नाही तुमचा आमचा संबंध जमत नाही. आणि अशा केसमध्ये सांगून वडील निघून गेले. 1 महिना झाला.
कोणीच कोणाला फोन नाही, काही नाही. अशा केसमध्ये परत ती माझ्याशी दोघांनी संपर्क साधला. दोघांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण दोघंही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. मुलाचे वडिलांनी मला समजून सांगितलं, सोनल साहेब, तो आज MBBS MD डॉक्टर आहे. त्यांची मुलगी तर BA MS आहे. तरी आम्ही मुलगी सुंदर म्हणून समजून घेतलं आणि मुलांनी ते ॲक्सेप्ट केलं. आणि आज जर एवढ्या मोठ्या अपेक्षा असेल तर आपण इथं थांबून घेतलेलं कधी चांगलं राहील. भवितव्यात धोका होण्यापेक्षा, लग्न लागल्याच्या नंतर घटस्फोटित होण्यापेक्षा आज विचार जुळले नाही म्हणून थांबून घेऊ. आणि अशा पद्धतीनं त्यांचं ते लग्न मोडलं आणि जे काही कुणाला देणं घेणं होतं ते माझ्या हाताने मी सविस्तर मिटवलं.